शांततेचा संदेश देणारे तथागत बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्मृतिशेष आदरणीय दादासाहेब गवई की ज्यांनी मला घडवलेला आहे, आदरणीय आकाश लामाजी, मंचकावरील उपस्थित समस्त भिक्षुगण यांना अभिवादन करते। मंचकावरील उपासक उपासिका, त्याचबरोबर समोर बसलेली सर्व उपासक उपासिका यांना आशीर्वाद देते। नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पाठीमागे माझ्या लेखी बसलेले आहेत की सगळ्यांचं भाषण झालं, सगळे ऐकून ऐकून थकून गेले की मग आईचं भाषणचं अनाउन्समेंट होतं। इथे तेच झालेलं आहे, परंतु मला असं वाटतं की आपल्यामध्ये जी जिद्द आहे महाबोधी महाविहार मुक्तीची, त्यामुळे आज असं होणार नाही आणि मी आपला जास्त वेळही घेणार नाही, कारण पूज्य आकाशजी लामाजी यांच्यासोबत आपल्याला अखेरपर्यंत काम करायचं असल्यामुळे मी आपला वेळ जास्त घेणार नाही, थोडक्यातच बोलणार आहे आणि आपली जास्त पैसाही पाहणार नाही। आज अनागरिक धम्मपाल यांना सर्वप्रथम अभिवादन करते आणि त्यांनी केलेल्या कामाचं म्हटलेलं आहे, बहुभासती धम्म कायेन उपस्थिती। त्यांच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा नोट्स आणल्या होत्या, वेळ भरात झालेला आहे। आदरणीय अनागरिक धम्मपालजींचं कार्य पुस्तकामध्ये आपण वाचून घेतलेलंच आहे आणि मी जेव्हा जेव्हा भाषण करते तेव्हा मी पुस्तकातलं बोलण्याच्या ऐवजी माझं जीवन कसं घडलेलं आहे त्यावरच मी प्रत्येक वेळी बोलण्याचा प्रयत्न करते। कारण आज ह्या वयामध्ये मी साहेबांनी सांगायची वय वय करू नका, वय म्हणजे एज, आणि ते सांगायचे की ठीक आहे म्हणजे विशेष गवईंनी सांगितलं की वय मोजायचं नाही, आणि मी सुद्धा ह्या वयामध्ये सगळ्यांना सांगते की मी काय खाते, कशी राहते, किती वेळ काम करते हे पाहायचं नाही। मी माझं काम मोजा आणि त्याप्रमाणे करा, कारण की साहेब गेल्यानंतर 1 वर्ष रमण्यात गेला, दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू इतकं कुठे अजून मला तपास नाही लागला की 1 वर्षभर एवढे डोळ्यातून पाणी पडत होतं। परंतु बुद्ध धर्माच्या कर्मसिद्धांताप्रमाणे हा मानव जन्म हा अतिशय दुर्मिळ आहे आणि त्या मानव जन्मामध्ये जो भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत आहे तो आपल्याला करायचा असल्यामुळे मी ते पुस्तकात एकदा मला वाचायला मिळालं, एकदा बाहेर पडली ते आता मागे फिरण्याचं काम नाही। त्यानंतर मुलांची परवानगी घेतली आणि ज्ञानज्योती भंतेजींना प्रवचन मागितली होती की काहीतरी मला संसारामध्ये काही स्वारथ्य राहणं होतं आणि पूर्ण वेळ तसे मी जास्तीत जास्त जनतेची सेवा करायची होती, फक्त पाठीमागे राहून पिक्चरमध्ये न राहता जास्तीत जास्त गोरगरिबांची सेवा करायची आणि दादासाहेब गवई यांना सपोर्ट करायचं, हेच एक माझं समर्पण होतं। तर अशा याच्यामध्ये भंतेजींनी सांगितलं की तू शुभ्र वस्त्रामध्येच जास्त काम करू शकते, आणि म्हणून तेव्हापासून मी एक शुभ्र वस्त्रामधील भिक्षुणी आपल्यासमोर सततच कार्य करत राहते। आणि माझं एक आहे की लहानपणापासून मला थकना मना आहे, आणि साहेबांच्या जीवनात तुम्हाला कल्पना आहे की राजकारणी माणसाचा संसार आणि तेही दादासाहेब गवई सारख्यांचा संसार करणं हे किती कठीण काम होतं। कारण जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा दादासाहेबांच्यावर 100 केसेस होत्या। सगळेजण माझ्या आईला म्हणायचे काय माय कोणा माणसाच्या पोरीचं लग्न लावून देऊन राहिले, पूर्ण आयुष्य जेलमध्ये राहील, पोरगी काय करेल। परंतु मला बाबासाहेबांचं कार्य आवडत होतं आणि दादासाहेब जे गोरगरिबांचं काम करत होतं, त्यामुळे पती म्हणून मी फार कमी, परंतु एक नेता म्हणून बाबासाहेबांचा सहकारी म्हणून मी त्यांच्याकडे जास्त पाहत होते। आणि म्हणून मोर्शीच्या सभेमध्ये जेव्हा मी शपथ घेतली की मी साहेबांना सर्वोच्च साथ देईन,
तर ती शपथ मी शेवटपर्यंत पाळली. आज या ठिकाणी आदरणीय पूज्य भदंत भंते यांनी जो आप देख रहे हैं WLBS न्यूज, चैनल को सब्सक्राइब करना और बेल आइकन को प्रेस करना ना भूले.